भाग्यवान कोण आहे? पण ठराविक अशी वय जी होती की नाही, ठराविक अशी सीमा जी होती की नाही, ती ओलांडल्याबरोबर एक विशिष्ट प्रकारच्या माळ रानावर प्रवेश केल्याबरोबर, त्या मातीचा स्पर्श झाल्याबरोबर, त्या माळ रानाचा स्पर्श झाल्याबरोबर लक्ष्मणाच्या मनामध्ये वेगळे विचार आले. जे चांगले विचार होते ते बाजूला झाले आणि आता मात्र असे विचार आले की वनवास श्रीरामाला सांगितलेला आहे, ठीक आहे, त्यांची बायको आहे, पत्नी आहे म्हणून सीता बरोबर आहे, माझी फुकट धावपळ, माझी फुकट ओढताण, आता तिथे गेल्यावर पाट्या मला गोळायला करायला लागतील, आता तिथे गेल्यावर पर्णकुटी मला बांधावी लागेल, तिथे गेल्यावर कंदमुळं मला गोळा करावी लागतील, तिथे गेल्यावर जे काय असेल काम ते मला करावं लागेल. बरं का, हे विचार आल्याबरोबर सर्वज्ञ असलेल्या श्रीराम प्रभूंनी सांगितलं, लक्ष्मणा, ह्या माळाची माती थोडी तुझ्या खिशात ठेव रे दादा. जोपर्यंत लक्ष्मणाच्या खिशामध्ये ही माती आहे तोपर्यंत हेच विचार आहेत. काही अंतरावर गेल्यानंतर एका ठराविक गंगेमध्ये ज्या वेळेला आंघोळ करायची होती त्यावेळेला ते कपडे काढले गेले, जसे कपडे काढले गेले आणि तो शर्ट जसा बाजूला झाला, ज्या शर्टच्या खिशामध्ये माती होती त्या मातीचा संग बाजूला झाल्याबरोबर लक्ष्मणाचे विचार बदलले. आणि लक्ष्मणाचे विचार बदलल्याबरोबर त्याच्या मनामध्ये जे पूर्वीचे विचार होते, अगोदरचे विचार होते, निघतानाचे विचार होते, ते विचार आले, माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे. पण जसे विचार बदलले तसा मनामध्ये मात्र चलबिचल झाली, द्विधा अवस्था झाली. मध्यंतरी माझ्या मनात वाईट विचार आलेच कसे, हा विचार लक्ष्मण करायला लागला, हा विचार लक्ष्मण करायला लागले. आणि पुन्हा ज्या वेळेला आंघोळ करून आले त्यावेळेला भगवंताने सांगितलं, श्रीराम प्रभूने सांगितलं, तो शर्ट उलटा कर आणि झटक झटक, म्हणजे ती माती आहे ना ती पूर्ण निघाली पाहिजे, थोडी पण राहता कामा नाही. झटकलेला शर्ट घातल्यानंतर चांगल्या प्रकारचे विचार आले, पण द्विधा अवस्था झाली. त्याची द्विधा अवस्था बघितल्यानंतर सर्वज्ञ असलेल्या श्रीराम प्रभूंनी विचारलं, दादा काय चाललंय तुझ्या मनामध्ये? म्हणे काय नाही, काहीतरी चाललंय ना, काहीतरी चाललंय. बोलल्यानंतर मग लगेचच त्यांनी सांगायला सुरुवात केली, मध्यंतरी माझ्या मनामध्ये असे असे विचार आलेच का? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, लक्ष्मणा, अगोदर निघाल्यानंतर तुझ्याकडे चांगल्या प्रकारचे विचार होते, अतिशय चांगल्या प्रकारे तुझ्या मनामध्ये विचार होते, पण ठराविक माळावर आल्यानंतर तुझे विचार बदलले. जोपर्यंत त्या माळाची माती तुझ्या खिशामध्ये होती तोपर्यंत तेच विचार तुझ्या मनामध्ये राहिले, वाईट विचार तुझ्या मनामध्ये राहिले, वाईट चिंतन तू करायला लागला, वाईट विचार तू करायला लागला. कारण ज्या माळावर आपण प्रवेश केल्याबरोबर तुझ्या मनामध्ये वाईट विचार आले ना, तो माळ म्हटल्यानंतर पूर्वी सुंभ आणि उपसुंभ नावाचे दोन राक्षस होते. दोघांमध्ये तिलोत्तमा नावाची सुंदर स्त्री होती. तिला प्राप्त करून घेण्यासाठी दोघांमध्येच भांडण झालं आणि दोघांमध्ये भांडण होता 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 ती स्त्री मिळावी, ती सौंदर्यवान, ती सुंदर स्त्री मिळावी म्हणून दोघांमध्ये भांडण झाली. एवढी भांडण झाली की दोघेही त्या माळ रानावर गतप्राण झाले, मृत पावले. ज्या माळावर ते मृत पावले ना, तो दोष त्या मातीला लागला गेला आणि म्हणून त्या मातीलाच स्पर्श झाल्याबरोबर ते विचार तुझ्याकडे आले. जोपर्यंत ती माती तुझ्या खिशामध्ये होती तोपर्यंत तेच विचार तुझ्या मनामध्ये होते. ज्या वेळेला तो शर्ट उलटा करून झटकला, माती बाजूला झाली, त्यावेळेला तुझे विचार बदलले गेले. आम्ही कोणाच्या संगतीला राहतोय त्याप्रमाणे विचार येतात. आम्ही कुठल्या मातीवर कुठल्या जागेवर बसतो म्हणून मंदिरात गेल्यानंतर विचार कसे होतात आपले, तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपण काय विचार येतात आपल्याकडे. बरं, कुठल्या कोणाच्या जोडीला बसतोय तसे विचार येतात. कुठल्या मातीवर, कुठल्या माळ रानावर, कुठल्या जागेवर, कुठल्या भूमीमध्ये आम्ही बसतोय त्याप्रमाणे विचार येतात. दुसरं, काय खातोय आम्ही, बरं का, काय खातोय आम्ही त्याप्रमाणे विचार आमच्याकडे येत असतात. आता साधं उदाहरण आहे बघा, नेहमी जे आपण अनुभवतोय ते मला सांगा, तुम्ही तीर्थक्षेत्री गेल्यानंतर जेव्हा अन्न क्षेत्रामध्ये अन्न ग्रहण करता, प्रसाद घेता, प्रसादालयामध्ये तिथे काय असतंय बरं? राईस असते, भात आणि कसलं तरी एक सांबार म्हणजे रस्सा असतो, बरोबर आहे की नाही? पण काय मनापासून माणूस खातो ना, किती मनापासून माणूस खातो. खरं तर घरी आल्यानंतर आठवण करतोय तो, आहे की नाही? आता एखादा जर असा तीर्थाला गेला आणि अधिक करून प्रसादालयामध्ये जर तो खात असेल ना, तर घरचे विचार करतात, घरी असं लागतंय, कसं लागतंय, कसं काय चाललंय, कसं नाही, त्यांना जेवण जातंय की नाही जातंय, कसं काय जेवतात काय माहिती. पण आल्यानंतर समजतंय, जाताना एक होते आणि येताना अगदी 4, 5, 7, 8 दिवसामध्येच अगदी, बरं का. म्हणजे माणसाचं ते खाणं पिणं बदललं का जरा बदलतंय ना.
पण त्यांच्या दृष्टीने जसं होतं तसं नाही, वेगळंच. मग बोलतात, अहो आम्हाला वाटलं होतं की किती नाक डोळे काढलेत ना, किती नाही खाण्यापिण्याची आबल होत असेल तर, तुम्ही तर तसं काहीच नाही. तेव्हा त्याने सांगितलं, अरे काय जबरदस्त एकदम ते प्रसादाला, यामध्ये काय असायचं, नुसतं भात असायचं आणि वरती काहीतरी सांबर असायचं, आमटी असायची काहीतरी, पण काय माणूस जेवतोय. बरं, घरी आल्यावर त्याने अनेक प्रयत्न केले बाईला सांगून, हा मसाला टाकून बघ, तो मसाला टाकून बघ. मग बरेच असतात ना, आता कुठले कुठले असतात तेवढा काय अभ्यास नाही केला, करू आपण पुढे अभ्यास त्याचा, बरं का. कुठले कुठले मसाले असतात ते ऐका. आता नेहमी पप्पा कधीतरी जेवायला बसल्यानंतर बात काढतात ती, की नुसती मुगडाला आई करायची आणि काय असायचं त्याच्यामध्ये. खरं आहे ना ते, काय खोटं आहे. अहो फक्त मसाला, हळद, मीठ आणि तेल याच्या व्यतिरिक्त काय होतं मला सांगा पूर्वी. आता जे आपण मसाले वापरतो बरं का, कुठले कुठले मसाले, म्हणजे आता तुम्ही दुकानात गेलात तर तुम्हाला नुसत्या त्या पट्ट्या त्या मसाल्याच्याच लटकवलेल्या पाहायला मिळतात. असू दे, हरकत नाही, असतील तर वापरले पाहिजे, चवीसाठी घेऊ नये का. पण ती जी चव होती ना, ती चव आता आम्हाला अनुभवायला मिळत नाही. बरं असो. मग आता तो आल्यानंतर तिकडनं तीर्थावून तिकडे सगळं प्रसाद ग्रहण करून आल्यानंतर घरी सांगतोय तो, अमुक मसाला तर टाकून बघतो, अशी तर आमटी बनवून बघ, त्याला काही तशी खायलाच मिळत नाही. बरं का, ती चवच येत नाही. संत म्हणतात, काही जरी केलं ना, किती जरी काही टाकलं तरी ती चव येण्यासाठी आम्ही ज्या जागेवर ते बनवतोय ना, ती जागा सर्वप्रथम आम्हाला पवित्र करावी लागणार आहे आणि बनवणाराने सुद्धा पवित्र मनाने बनवावं लागणार आहे, तेव्हा ती चव येणार आहे. कारण भले त्या ठिकाणी आम्ही नुसता रसा भात खातो, पण बनवणारे सुद्धा नामस्मरण करत असतात, नामस्मरण ऐकत असतात, आणि ज्या ठिकाणी ते बनवलं जातंय, तो प्रसाद तयार होतो, ती जागा सुद्धा अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असते. आता अजून याच्या पुढे आपण जायचं का, काय खाल्ल्यानंतर काय प्राप्त होते ते. इथे काय सांगितलंय माहितीये का, गुणात्मक माया जी आहे ना, गुणात्मक माया, ती गुणात्मक माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. भगवंत म्हणतात, मला शरण या, म्हणजे अतिशय सोपी आहे. आता मनुष्य 3 गुणांनी कार्य करतो, ज्याचा संग झाला त्याप्रमाणे त्याच्याकडे गुण येतात. साधं उदाहरण आहे, पडणाऱ्या पावसामध्ये काही दोष आहे का. पडणारं जे पाऊस आहे त्याच्यामध्ये काही दोष आहे का. चला बाबा, खडोलीमध्ये वेगळं पाऊस पडतंय, तिकडे रायामध्ये भलतच पडतंय, टिटवाळा श्री क्षेत्र आहे, महागणपती म्हणून अगदी वेगळंच, असं काही आहे का. पडणारा पाऊस सर्वत्र सारखा असतो, कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. पण ज्या भूमीचा स्पर्श झाला, ज्या वेलीचा स्पर्श झाला, ज्या झाडाचा स्पर्श झाला, ज्या वस्तूचा स्पर्श झाला, त्याप्रमाणे त्या पाण्याकडे ते गुणदोष आपल्याला पाहायला मिळतात, चांगले किंवा वाईट. बरं का. मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. मौली, ज्या वेळेला पडणारं पाणी एखाद्या तापलेल्या लोखंडावर पडतंय ना, त्यावेळेला त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही, त्याला तमोगुण म्हणतात. नाव पण शिल्लक नाही राहत. तमोगुणी माणसाने किती श्रवण केलं तर लक्षात राहील बरं. किती श्रवण केलं तर लक्षात राहणार आहे त्याच्या. कितीही पाऊस पडू द्या, कितीही पाऊस पडू द्या, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. तेच पडणारा पाणी आणि पाण्याचा थेंब जर एखाद्या कमलाच्या पानावर, कमलाच्या फुलावर किंवा अलवरीच्या पानावर जरी पडला ना, अळूच्या, तरी मोत्यासारखा चमकून दिसत असतो, मोत्यासारखा चमकून दिसत असतो. पण तोच पडणारा पाऊस जर पाण्याचा थेंब समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात जर पडला, तर त्या ठिकाणी त्याचं रूपांतर मोत्यामध्येच होत असतंय, मोत्यामध्येच होत असतंय. आज झालंय काय माहितीये का, जेवढा सोपा परमार्थ असेल ना, तेवढं माणूस आकर्षित लवकर होतो. बरं का. परमार्थ काय आणि अजून काय काय, बरोबर आहे की ना. समजा तुम्हाला उशीरला यायचंय, खडोलीवरून तुम्ही निघाल्यानंतर माहितीच नाही कुठून जायचंय, ते तुम्ही विचारणार, मला उशीरला जायचंय, कुठून जायचं, बरं अमुक इकडून जा, असा वावेघर मधून, नागझिरीवरून, लगेच तिकडे पोर्सुलीवरून उशीरला. बरं का. सगळे रस्ते माहिती असतील, बाबांना तर सगळे रस्ते माहिती असतील काय बाबा, बरोबर आहे की नाही. पुन्हा इकडे गेल्यानंतर मग तुम्ही तिकडे त्या दानभाऊ पर्यंत गेले की पुन्हा त्या जंगलातून लगे आरड्यावरून उशीरला, नाही का. आणि मग तुम्हाला जर समजा रोडने जायचंय सरळ, तर मग फळेगाव, नाही का, गोंगलपाडा फळेगाव, मग तिकडनं असा तुम्ही डावीकडे वळलेत की मग उशीरला जाणार तुम्ही. बरं का.
आता त्याच्यामध्ये सांगताना मनुष्य काय विचारताना काय विचारतोय की सगळ्यात सोपा, सरळ आणि जवळचा मार्ग कोणता? परमार्थात जमत नाही बरं का. परमार्थ करत असताना सुद्धा हल्ली काय चाललंय माहितीये का, सगळ्यात सोपा हा विषय महत्वाचा आहे, म्हणजे तिथे सगळं चाललं पाहिजे. फक्त आम्ही परमार्थिक आहोत, आम्ही भक्ती करतो हे जगाला सांगता आलं पाहिजे, हे जगाला सांगता आलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा याला विशेष महत्व देत नाहीत, माऊली ज्ञानोबा याला विशेष महत्व देत नाहीत. ज्ञान असेल, पांडित्य असेल, तुमचा अभ्यास असेल, पण ज्ञानाला, पांडित्याला, अभ्यासाला तेवढं महत्व नाही, तेवढं महत्व नाही बरं का. ज्या वेळेला तो राजा, आणि राजाला त्या साधू पुरुषांची आवड होती, महापुरुषांची आवड होती, आणि म्हणून मग त्याच्या दरबारामध्ये एक महापुरुष यायचे, नेहमी त्याला मार्गदर्शन करायचे. ते साधू पुरुष यायचे, नेहमी मार्गदर्शन करायचे त्याला. विचाराने एवढे श्रेष्ठ होते, अभ्यास होता, पाठांतर होतं, आणि काहींचं बोलणं एवढं चांगलं असतंय, मंजूल असतंय, एवढं नम्रतेचं असतंय की एकदा ऐकायला सुरुवात केली ना की ऐकता ऐकता ऐकणाऱ्याला असं वाटतंय की हे संपूच नाही, थांबूच नाही असं वाटतंय. आणि असं त्यांचं मस्तक एकदम नम्रतेचं बोलणं, अतिशय व्यवस्थितरित्या समजावणं सांगणं, अशा प्रकारे ते त्या राजाला नेहमी मार्गदर्शन करायचे. आणि म्हणून मग ज्या वेळेला त्यांचं आगमन व्हायचं त्यावेळेला राजा आपल्या आसनावरून उठून त्यांचं चरण स्पर्श करायचा, त्यांचं दर्शन घ्यायचा. राजा त्यांना स्वतः हाताला धरून त्यांच्या आसनावर बसवायचा, आसनस्थ करायचा, आणि मग ते मार्गदर्शन तो श्रवण करायचा, मग तो ते मार्गदर्शन ऐकायचा बरं का, मग ते मार्गदर्शन ऐकायचं. आता नेहमी मार्गदर्शन ऐकता 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 त्यांचं ते जे काय असेल बोलणं ते सगळं ऐकता ऐकता एक दिवशी काय झालं, राजाला प्रश्न पडला, आणि राजाने हात जोडून महाराजांना विनंती केली, महाराज बरेच दिवस झाले, तुमचं बोलणं अतिशय चांगलं आहे, अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करतात, पण आज माझ्या मनामध्ये एक प्रश्न आलेला आहे, तेवढा प्रश्नाचं निरसन केलं तर बरं होईल बरं का. आणि त्या महापुरुषाला आनंद झाला, त्या साधूला आनंद झाला. अरे वा म्हणे, काय प्रश्न आहे तुमचा? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, विचारलं, ज्ञान श्रेष्ठ का जगणं वागणं श्रेष्ठ? त्यांनी विचारलं, ज्ञान श्रेष्ठ की जगणं वागणं श्रेष्ठ? आणि मग त्यावेळेला त्या महापुरुषाने सांगितलं की दादा राजासाहेब, याचं उत्तर तुम्हाला मी देणार, पण एक 7 दिवसानंतर. लगेचच मला काय याचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही, कारण तुम्हाला तोंडाने उत्तर देऊन किती विश्वास बसेल सांगू शकत नाही, काही प्रॅक्टिकली दाखवायचं असतंय. आणि परमार्थ हा आम्हाला प्रॅक्टिकलीच दाखवायचा आहे, कर्मातून, विचारातून, गुणांतून दाखवायचा आहे परमार्थ. ज्ञानातून, पांडित्यातून, अभ्यासातून परमार्थ दाखवायची गोष्टच नाही. भक्ती ही ज्ञानातून, अभ्यासातून, पांडित्यातून दाखवायची गोष्ट नाही. ज्यांनी प्रयत्न केला ते फसले गेले, ते फसले गेले. आणि म्हणून मग त्याने सांगितलं, एक 7 दिवसानंतर तुला सांगतो, पण 7 दिवस तुम्हाला मी मार्गदर्शन करण्याच्या हेतूने भेटणार नाही. कधीतरी भेट झाली तर अशी आपली बाजारामध्ये अशी येता जाता भेट झाली तर ठीक आहे म्हणे. दुसऱ्या दिवसापासून साधूने मुद्दाम म्हणून राजाच्या पुढे जायचा प्रयत्न केला. कुठेतरी राजा असा असला की राजाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण लांबून दिसलो पाहिजे राजाला, जवळ नाही, राजाला लांबून दिसलो पाहिजे. आणि लांबून राजा पाहतोय असं बघितलं का लगेच खिशात हात घालायचा, आपली तंबाखूची पुडी काढायची, लगेच चुना काढायचा, लगेच मळायला घ्यायची, ठोकायची, राजा जाईपर्यंत फक्त ठोकायची, राजा गेला की टाकून द्यायची. पहिल्या दिवशी तंबाखू, दुसऱ्या दिवशी विडी, तिसऱ्या दिवशी सिगरेट, अजून काय पुढं काय 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 7 दिवस पुरे केले त्या साधूने, त्या महापुरुषाने 7 दिवस पूर्ण केले. 8व्या दिवशी ज्या वेळेला साधू यायच्या आधी राजा राजगादीवर आसनावर आसनस्थ झाला होता, आणि समोरून बघितलं तो महापुरुष आलेला आहे. पण नेहमी जागेवरून उठणारा राजा, नेहमी स्वतः उठून त्या साधूचं चरण स्पर्श करणारा, त्या महापुरुषाचं चरण स्पर्श करणारा राजा आज जागेवरून उठायचं लांबच गेलं, पण आलेत
हे सुद्धा चेहऱ्यावरून काही समजलं नाही, दाखवलं नाही. त्यांचे ते आले, नेहमी राजा त्या ठिकाणी आसनस्थ करायचा, त्यांचे ते आसनस्थ झाले. आणि आसनस्थ झाल्यानंतर राजा नेहमी नमस्कार करायचा त्यांना. आज साधूने, त्या महापुरुषाने नमस्कार केला. रामकृष्ण हरी, जय हरी, काय असेल ते आपलं, बरं का. हा म्हणे नमस्कार रामकृष्ण हरी. राजासाहेब मिळालं का तुमचं उत्तर तुम्हाला? म्हणे उत्तर तर मिळालं नाही, पण ह्या 7 दिवसामध्ये मला वेगळंच काही चित्र पाहायला मिळालं. म्हणे काय? अहो म्हणे पहिल्या दिवशी असं बघितलं, दुसऱ्या दिवशी तसं बघितलं, तिसऱ्या दिवशी हे बघितलं, चौथ्या दिवशी ते बघितलं. एवढी व्यसन. मग त्या वेळेला सांगितलं, राजासाहेब आतापर्यंत ज्ञानी म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहायचे, ते ज्ञान माझं गेलं का बरं? मी विसरलो का? आहे ना, जे पांडित्य माझ्याकडे आतापर्यंत होतं ते आहे ना, जो अभ्यास माझा होता, जे पाठांतर माझं होतं ते आहे ना, का विसरलो? ते सगळं आहे. मग रोज तुम्ही ज्या वेळेला मी यायचो त्या वेळेला आसनावरून उठून माझा चरण स्पर्श करायचे, पाया पडायचे, मला स्वतः आसनस्थ करायचे. आज जागेवरून सुद्धा उठले नाहीत, कारण माझं जगणं वागणं बदललेलं पाहिलं. आणि तुमच्या मनामध्ये विचार आला की काय उठायचं जागेवरून, आणि काय यांना नमस्कार करायचा, आणि काय यांना आसनस्थ करायचं. ज्ञान तेच आहे, पांडित्य तेच आहे, अभ्यास तोच आहे, पाठांतर तेवढंच आहे, विसरलो नाही. जगणं वागणं बदललं, तुम्ही नमस्कार करायचं सोडून दिला. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये ज्ञानाला जेवढं महत्व आहे त्यापेक्षा विशेष महत्व माणसाच्या जगण्या वागण्याला आहे. आणि म्हणून संतांनी त्याला विशेष करून महत्व दिलेलं आहे, जगण्या वागण्याला. मग आता विषय आपला असा आहे की अनेक परमार्थ आहेत, अनेक पंथ आहेत. माणूस सोपी वाट पाहतोय, पण परमार्थात तसं चालत नाही, बरं का. विषय काय आहे? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. तुम्ही कितीही जरी काहीही केलं तरी रजोगुणातून परमार्थ कधीही घडत नाही. तमोगुणाचा आणि परमार्थाचा तर प्रश्नच नाही, कधीच नाही, बरं का माऊली. कितीही प्रयत्न करा, रजोगुणाने परमार्थ नाही, तमोगुणाने परमार्थ नाही. काय सांगितलेलं आहे? तमोगुणे अधोगती, तमोगुणाने अधोगती घडते, तमोगुणे अधोगती. रजोगुणे पुनरावृत्ती. रजोगुणाने काय होते? पुनरावृत्ती होते. पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरी शयनम. आणि सत्वगुणे भगवत भक्ती घडत असते, सत्वगुणे भगवत भक्ती घडत असते. आता हे गुण पण जे आहेत ना मौली, हे आमच्या त्याच गोष्टींवर अवलंबून आहेत. आम्ही कोणाच्या संगतीला बसतोय, आम्ही कुठल्या जागेवर बसतोय, आणि आम्ही काय खातोय याच्यावर सुद्धा गुण आधारित आहेत. आम्ही काय खातोय, कोणाकडे खातोय याच्यावर सुद्धा सगळे गुण आधारित आहेत. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तर परमार्थ करायचा आहे, भक्ती करायची आहे, देवपूजा आमच्याकडून घडली पाहिजे असं जर वाटत असेल तर त्यासाठी अभ्यास असावा, ज्ञान असावं, पांडित्य असावं, बरं का. आम्ही ग्रंथ वाचन केलं पाहिजे, त्याच्यातूनच तर आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. पण त्याप्रमाणे आम्ही काय केलं पाहिजे? जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आम्ही कोण्या एखाद्या व्यक्तीला पाहून, ऐका, व्यक्तीच्या ड्रेसवेशला पाहून किंवा व्यक्तीच्या रंगरंगोटीला पाहून नमस्कार करता कामा नये. जर तुम्ही व्यक्ती पाहून, व्यक्तीला पाहून जर नमस्कार करत असाल तर माणसं ओळखण्यामध्ये, साधू ओळखण्यामध्ये, संत ओळखण्यामध्ये गफलत झालीच समजा, बरं का मौली. ज्या दिवशी आम्ही समोरच्या माणसाच्या गुणांना, कर्माला आणि विचारांना नमस्कार करू ना, त्या दिवशी नमस्कार करता करता आमच्यामध्ये सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या विचारात, आमच्या गुणामध्ये आणि आमच्या कर्मामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही स्तवन केलं पाहिजे जगद्गुरु तुकोबांच्या कार्याचं. आम्ही स्तवन केलं पाहिजे खऱ्या अर्थानं संत शिरोमणी गौरोबा काकांच्या कार्याचं. आम्ही आदर्श घेतला पाहिजे त्यांच्या कार्याची, त्यांच्या कर्माची, त्यांनी कर्मातून केलेल्या भक्तीचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे. आणि म्हणून तीच भक्ती आपल्याकडून घडावी जी संतांनी केली, तोच परमार्थ आपल्याकडून घडावा जो संतांनी केला.
असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आम्ही आमचा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, बरं का माऊली. परमार्थात सगळ्यात मोठा जो आडवा येतोय ना, तुम्ही जी काही करताय ना, तुम्ही पूजा, देवपूजा, नामस्मरण, जी साधना उपासना, त्याचं फळ तुम्हाला मिळू देत नाही ना, तो अहंकार आहे, तो अभिमान आहे. आणि जिथे तो अभिमान आहे ना, फसगत लवकर होते माणसाची, लवकर फसगत होते. लोखंडाला संपवायला वेगळं काही करावं लागत नाही, लोखंडाचा गंजच लोखंडाला संपवितोय. तसा माणसाला संपवायला माणसाला वेगळं काही करावं लागत नाही, माणसाचा अभिमानच, अहंकारच माणसाला संपवित असतो. आणि म्हणून मग त्यासाठी ओळख करून दिलेली आहे रावणाची. रावणाचा एक पुढे दृष्टांत दिलेला आहे. काय कमी होतं मला सांगा ना, कशात कमी होता सांगा ना, कशात कमी होता, काय कमी होतं? कधीतरी आम्ही वाचता वाचता, ऐकता ऐकता पटकन बोलून जातोय, रावणाची लंका हनुमंताने जाळली. पण नाही, चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. हनुमंताने कशी जाळली बरं? हनुमंतराया त्या ठिकाणी गेले होते, सीतामाईचा शोध लावण्यासाठी, त्यांचं ते काम करण्यासाठी गेले होते, बरं का. आता रावण एवढा उंच सिंहासनावर बसलेला, तो स्वतःला अभिमानामध्ये समजायला लागला, मी एवढा उंच आहे आणि हा एवढा खाली आहे. मग मारुतीरायांनी काय केलं, स्वतःचीच शेपटी लांब केली, मोठी केली, गुंडाळली आणि एवढं मोठं सिंहासन तयार केलं की त्याच्यापेक्षा उंच जाऊन बसले, बरं का. काही वाईट केलं का त्यांनी? पण मग रावणाने रावणाच्या फिल्डिंगला सांगितलं, त्याच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, बघा बघा आणि काय करा, याच्या शेपटीला चिंध्या गुंडाळा, जे काय असेल ते. गुंडाळलं कोणी? रावणाच्या बिल्डिंगने. त्याच्यामध्ये जे काही असेल लिक्विड ओतायचं, जे काही रॉकेल, पेट्रोल, डिझेल जे काही त्यावेळेला असेल ते कोणी ओतलं असेल? रावणाच्या माणसांनी, रावणाच्या बरोबर असलेल्या राक्षसांनी. आग कोणी लावली? त्याला आग लावली कोणी? रावणाच्या बरोबर असलेल्या राक्षसांनी. मग आग त्यांनी लावल्यानंतर जर शेपटी जळते तर हनुमंतरायाने उड्या पण मारू नयेत का? हनुमंतरायाने उड्या पण मारू नयेत? आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये एक विचार केला पाहिजे, चांगलं का वाईट कारणीभूत आम्ही स्वतःला ठरवलं पाहिजे. आणि स्वतःला शोधणं, स्वतःकडे पाहणं, याला ज्ञान म्हणतात, याला आत्मज्ञान म्हणतात. हे आत्मज्ञान संतांना अभिप्रेत आहे. जगाकडे पाहणं सोपं आहे, जगाचं काय चाललंय ते पाहणं सोपं आहे. आणि स्वतःकडे तोच पाहतो ज्याचा अहंकार गळून पडलेला आहे, ज्याचा अभिमान गळून पडलेला आहे. अन्यथा अभिमान जर असेल ना, अहो काय जबरदस्त एक मूर्तिकार होता, बरं का. सुंदर मूर्त्या बनवायचा तो, एवढ्या सुंदर मूर्त्या बनवायचा की त्याने मूर्त्या बनवल्या आणि जर कोणाची नजर गेली तर तो आकर्षित व्हायचा, पाहत बसायचा, नवे नवे जाऊन त्या मूर्तीला हात लावून पाहायचा, खरी आहे की खोटी आहे, एवढी आकर्षित मूर्ती बनवायचा तो मूर्तिकार, बरं का माऊली. काय झालं, त्याचं काही पुण्य शिल्लक असेल, काही बळ असेल त्याचं, नाही का, साधनेचं वगैरे, म्हणून त्याला यमाने येऊन सांगितलं, यमाने येऊन सांगितलं त्याला, हे दादा, अमुक अमुक दिवशी, बरं का, यम आलाय त्याच्याकडे मंगळवारी, आणि काय सांगतोय तो, सोमवारी तुझ्याकडे 5 वाजता तुला घ्यायला येतोय. त्या मूर्तिकाराला सांगतोय यम, सोमवारी 5 वाजता संध्याकाळी तुला मी घ्यायला येतोय. आता जेव्हापासून यम सांगून गेला, याला मध्ये 7-8 दिवस भेटले ना, मंगळवारी आलाय की नाही, सोमवारी येणार आहे. पण मग यम सांगून गेल्यानंतर याने पक्क मनामध्ये ठरवलं का यम सांगून गेलाय म्हणजे तो चुकणार नाही, तो येणार म्हणजे येणार. गाडी भेटो न भेटो त्याला काही टेन्शन नाही, टोल वगैरे काही, कुठे काही ट्रॅफिक जाम झाले, कुठे काय अजून काय काय चालू आहे, बरंच काय काय चालू आहे ना आता सध्या तरी, अडी अडचणी. 2 दिवस तर पेट्रोलला अशी परिस्थिती झाली होती. अहो उद्या जर समजा एखाद्याने अशी अफवा उठवली का मिठाचा तुटवडा आहे आणि मीठ मिळायला मुश्किल आहे, मिठाची जी काही कोठारं आहेत भरलेली, बरं का, काही तर वेडी एवढी आहेत का त्यांना एवढा पण विश्वास बसेल की झाडाला मिठच येणार नाही. आता त्यांना हे पण माहित नाही मीठ कुठे येतंय ते, कसं येतंय ते. एक सांगायची रीत म्हटल्यानंतर
आणि पूर्वी एखादी वार्ता पसरायला वेळ लागायची, आता घरी बसून एखादा माणूस 1 तासामध्ये कमीत कमी 10 लाख काय करोड माणसांपर्यंत पोहोचू शकतो. करोड माणसांपर्यंत पोहोचू शकतो घरी बसून. एक वार्ता करोड माणसांपर्यंत तो पोहोचवू शकतो लगेच झुंबड. बरं का? असो तर मग